1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे. फक्त तूर डाळीचा पण दाल फ्राय केला तरी चालेल. मी मिक्स डाळी वापरलेले आहेत. अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे. मूग डाळ एकदम स्मूथ शिजते, त्यामुळे आपला दाल फ्राय दाटसर होतो. 1 चमचा हरभरा डाळ घेतलेली आहे. हरभरा डाळ तोंडामध्ये येते, त्यामुळे चंक्स राहतात दाल फ्रायमध्ये, म्हणून हरभरा डाळ घेतलेली आहे. उडीद डाळ 1 चमचा घेतलेली आहे. चव चांगली येते दाल फ्रायला. तर 2 ते 3 वेळा आपण सर्व डाळी धुवून घेऊया. तुम्ही कोणत्याही आपल्या आवडीच्या डाळी घेऊ शकता. मसूर डाळ वापरली तरी पण चालेल. आता हे धुवून घेऊया. ह्याच्यावर प्रिझर्वेटिव्ह लागलेले असतात, धूळ असते, त्यामुळे स्वच्छ चोळून धुवायचं. डाळ 2 ते 3 वेळा धुवून घेतलेली आहे. आता आपण ही भिजत ठेवूया. अर्ध्या तासासाठी मी डाळ भिजवून घेतलेली आहे. तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही लगेच शिजवली तरी पण चालेल. डाळ भिजल्यानंतर लवकर शिजते. अर्ध्या तासानंतर डाळ अगदी व्यवस्थित भिजलेली आहे. डाळ भिजवल्यामुळे एका शिट्टीमध्ये डाळ शिजते. डाळ शिजवून घेऊया. आता डाळ भिजवून वरती पाणी राहिलेलं आहे थोडं. 1 वाटीभर पाणी राहील इतकं पाणी घालायचं डाळ भिजल्यानंतर वरती. थोडीशी हळद, मीठ, थोडं जिरे. आता हळद, मीठ, जिरे आपण पुन्हा वापरणार आहे. मी थोडं घातलेलं आहे. एक 3-4 मिनिट मी डाळ शिजवून घेतलेली आहे. आता याला मी झाकण नव्हतं ठेवलेलं, तशी शिजवलेलं. तर हा फेस येतो असा, हा फेस आपण काढून घ्यायचा. फेसमुळे काय होतं, चव बिघडते आणि आरोग्यासाठी सुद्धा हा फेस चांगला नाहीये. तर हा सगळा फेस आपण काढून घेऊया. आपण भात तुम्ही भांड्यामध्ये शिजवत असाल तरी पण भाताचा पण फेस काढून घ्यायचा, डाळीचा पण काढून घ्यायचा. आता त्याच्यामध्ये मी 2 लवंगा टाकलेले आहेत आणि डाळ आपण नेहमीप्रमाणे शिजवून घेऊया. वाफ गेलेली आहे. सर्व डाळी छान मिळून आलेले आहेत. आता तूर डाळ आपल्याला दिसत आहे आणि मूग डाळ सर्व विरघळलेली आहे. अशा पद्धतीने टेक्स्चर आलं पाहिजे, म्हणून मी मूग डाळ आणि तूर डाळ एकत्र घातलेली आहे. 3 चमचे तेल तापवलेलं आहे. मोहरी तडतडलेली आहे. जिरे, लसूण घालून घेऊया. लसूण एकदम बारीक कापून घेतलेला आहे. 8-10 पाकळ्यात लसणाच्या. लसूण भाजला की आलं टाकूया. आलं पण एकदम बारीक कापून घेतलेलं आहे. कढीपत्ता, मिरची, हिंग आणि 2 मोठे कांदे घेतलेले आहेत. पातळ लांब कापून घ्यायचे 2 मोठे कांदे. आता कांदा आपण ब्राऊन रंगावर भाजून घेऊया. 1-2 मिनिटांसाठी आपण झाकून ठेवूया. कांदा तांबूस रंगावर भाजून घेतलेला आहे. अशा पद्धतीने कांदा भाजायचा, म्हणजे चव चांगली येते दाल फ्रायला. कोथिंबीर, 1 मोठा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे, तो टाकूया. आता टोमॅटो पण व्यवस्थित विरघळून घ्यायचं आहे. टोमॅटोवर थोडंसं मीठ टाकूया. आपण डाळीमध्ये पण मीठ टाकलेलं आहे आणि आता पण थोडं टाकलेलं आहे. मिक्स करूया आणि झाकण ठेवूया. मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर विरघळते. टोमॅटो छान विरघळलेला आहे आणि तेल सुटलेलं आहे. अशा पद्धतीने टोमॅटो झाला पाहिजे. कांदा, टोमॅटो, हळद, गरम मसाला. मसाले अगदी मी कमी प्रमाणात वापरलेले. आपल्याला मुख्य चव डाळ आणि लसणाची येते. खूप जास्त मसाले वापरले तर चव बिघडते. खूप जास्त मसाले नाही वापरायचे. धने पावडर, लाल तिखट. हे तिखट मी रंग नसलेलं वापरलेलं आहे. तिखट आहे पण रंग याला कमी आहे. खूप जास्त लाल रंगाचं वापरायचं नाही. आपल्याला डाळीचा रंग पिवळाच ठेवायचा, त्यामुळे कमी वापरलेले मी. आणि मिरची पण घातलेली आहे याच्यामध्ये. मसाले जरा भाजून घेऊया. मस्त ग्रेव्ही दिसत आहे. आता डाळ टाकून घेऊया. डाळ मी मोडलेली नाही, जशी शिजलेली आहे तशीच टाकून घ्यायची. आता गरम पाणी आहे, गरम पाणी घालून घेऊया. अजून थोडंसं गरम पाणी घालते मी, दाट दिसत आहे. डाळ ही थंड झाल्यानंतर पुन्हा थोडीशी घट्ट होते. अशी सेमी थिक ठेवलेली आहे. आपल्याला पाहिजे तशी घट्ट पातळ ठेवा.
खूप जास्त घट्ट पण ठेवायची नाही, खूप जास्त पातळ पण ठेवायची नाही. आणि रंग याचा असाच पाहिजे, खूप लाल नाही झाला पाहिजे. तिखट अगदी कमी वापरायचं आणि रंग नाही वापरायचा. डाळ दुसऱ्या बाजूला शिजण्यासाठी ठेवलेली आहे, तोपर्यंत आपण तडका करून घेऊया. जिरे, लसूण, हिंग, थोडंसं लाल तिखट. डाळीला उकळी आलेली आहे, आपण तडका याच्यामध्ये टाकून घेऊया. एक 2 ते 3 मिनिट आपण शिजवून घेऊया. छान तडका बसलेला आहे, डाळ पण छान दिसत आहे एकदम. रंग असाच आला पाहिजे, पिवळ्या रंगामध्ये. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. आपला दाल फ्राय तयार आहे.